भावना व्यक्त करणं त्यांच्या दत्तमामाच्या कदाचित मनामध्ये तसं असेल. त्यांच्या मनामध्ये अजितदादांबद्दल आदर होता, आहे आणि सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. त्यामुळे त्या भावनेत ते बोलले असतील. असं त्यांनी सांगितलं की असं दत्तामा भरणे बोलले. आता मग सगळ्यांनाही वाटते, मलाही वाटते जावा. पण आता ते शेवटी जोपर्यंत संधी येत नाही, जोपर्यंत काही योग जुळत नाही, तोपर्यंत काय त्यात कोणी जाऊ शकत नाही. प्रदेशाध्यक्ष पदाबाबतीत जसं बऱ्याच लोकांना वाटतं, मलाही वाटतं. पण आता ते शेवटी काही जुळणं शक्य नाही. त्यामुळे ज्याला होईल त्याला संधी मिळेल आणि ते सुनेत्राताई त्याच्याबद्दल जबाबदारीने एखाद्यावर जबाबदारी देतील किंवा त्यांच्या मनात काय असेल ते सांगतील. या चर्चा आपण जर पाहिलं तर सातत्यानं ज्यावेळेसपासून अजितदादांनी 2023 मध्ये या राज्यामधील युती सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि अजितदादा सामील झाल्यानंतर हे महायुती सरकार झालं, तर त्यावेळेसपासून ह्या चर्चा आजही सुरू आहेत. ते निवडणुकीच्या अगोदर देखील होत्या. फक्त लोकसभेचा निकाल लागल्यानंतर, विधानसभेचा निकाल लागल्यापर्यंत जवळपास 5-6 महिने हे फक्त थांबलेलं होतं. पण त्याच्या अगोदरपासून म्हणजे लोकसभा लागण्याच्या अगोदरपर्यंत या चर्चा सातत्याने सुरू होत्या. फक्त 6 महिने नव्हत्या, कारण की त्यावेळेला सरकार बदलल अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि मग नंतर पुन्हा हे महायुती सरकार या राज्यामध्ये ज्यावेळेस पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने ज्यावेळेस जनतेने निवडून दिलं, त्यानंतर पुन्हा या चर्चेला वेग आज आलेला आहे आणि आजही त्या चर्चा थांबलेल्या नाही. त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती कुठलाही भाष्य करू शकत नाही, होणार आहे का नाही होणार. पण सातत्याने आपण ऐकतोय. कालही मी जयंत पाटील साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं की त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री साहेबांची मी भेट घेतली, माझी भेट झाली, त्यांच्या वर्षा बंगल्यावर झाली, पण ती त्यांच्या मतदारसंघातील असणाऱ्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या बाबतीमध्ये जो काही जात प्रमाणपत्राचा विषय झालेला आहे त्या बाबतीत मी त्यांना मदतीकरता भेटलो, लक्ष घालण्याकरता भेटलो, अशी त्यांनी स्वतः भूमिका त्या ठिकाणी जाहीर केली आहे. त्यामुळं याच्यावरती जोपर्यंत कुठल्याही बाजूने जोर येत नाही, घेणाऱ्यांनी सांगितलं नाही आम्ही घेणार आहेत आणि जाणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही जाणार आहेत, तोपर्यंत मला वाटत नाही की आपण त्याच्यामध्ये भूमिका व्यक्त करू शकतो, स्पष्ट बोलू शकतो. पक्ष आता सुनेत्राताई पवार ह्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये मग पार्थदादा पवार असतील, त्यांचे लहाने बंधू जयदादा पवार असतील, हे सगळे लोक बोलून मग प्रदेशाध्यक्ष किंवा प्रफुल्ल पटेल साहेब ही सगळी प्रमुख 5-6 मंडळी जी आहेत ही ठरवतील त्याच्यामध्ये काय करायचं. श्रीरामपूरमध्ये काल मोठा मोर्चा निघला होता, पण असा आरोप केला जातो की काँग्रेसने तिथे गुंड पोचलेले आहेत आणि आता त्याचा वगैरे रूल श्रीरामपूरकरांना त्रास दिला जातो. नेमकं काय तिथे परिस्थिती आहे? श्रीरामपूरच्या घटनेवरती आपण जर पाहिलं, ही घटना ज्या बाबतीमध्ये घडली, ज्या व्यक्तीची घडली, दुर्दैवी, कोणाचाही जीव जाणे, म्हणजे मनुष्य जीवनामध्ये जीव जाणे अत्यंत वेदना देणारी घटना असते. ज्याच्या घरामध्ये घडतंय तर त्याच्या इतकं दुःख हे कोणाच नसतं. त्याला सातत्यानं ज्याच्या घरात घडतंय त्या कुटुंबाला नंतर स्वतः जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांना ते वेदना सातत्यानं वेदना देणारी घटना असते. जो घटना घडलेली आहे त्या घटनेचा आपण निषेध करतो. त्या कुटुंबाला फार मोठ्या आधाराची गरज आहे. निश्चित रूपाने ते प्रत्येक व्यक्तीने त्यांना आधार दिला गेला पाहिजे. पण जे घटनेमागं खरे आहेत त्यांना त्याच्यामध्ये खरं तर आरोपी करणं गरजेचं असतं. तर आम्ही पाहिले बऱ्याच केसेस आम्ही पाहिलेल्या आहेत की ज्यावेळेला कुठल्याही प्रकारचं कोणाचं काही नसताना ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये नाव गवतो तर त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न काही होत नाही. तात्पुरत्या चर्चा होतात, तात्पुरतं एखाद्याला आरोपी त्यात घेतलं जातं, पण नंतर प्रमुख आरोपी असतो तो सुद्धा त्याच्यातून जामीनवर बाहेर येतात. अशा घटना त्या अनेक वेळेला ज्या अहिल्यानगर शहरामध्ये की आम्ही घडलेल्या पाहिलेल्या आहेत. विनाकारण राजकीय मंडळी एकत्र येतात, ह्याचं नाव घाल, त्याचं नाव घाल, कानात सांग, त्याच्यामध्ये रात्रीचं जाऊन बस, दिवसभर जाऊन बस. काही काही लोक असे आहेत त्या बिचारा ज्याच्यावर दुःख घडलंय त्याच्यापाशी त्याच्या सांत्वना करत जात नाही, त्याचा आधार देण्याकरत जात नाही, पण फक्त एखाद्याचं नाव घालायचं, पण हळूहळू जवळ जायचं, असं देखील बऱ्याच वेळ घडतं. त्यामुळं याच्यामध्ये प्रशासन, सरकार हे त्यावर लक्ष ठेवून आहे आणि जे प्रमुख त्याच्यामध्ये लोक असतील तेच त्याच्यामध्ये राहतील अशी मला त्याच्यामध्ये खात्री आहे. फडणवीसांना केंद्रात संधी द्यावी आणि सुनेत्राताईंना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, दत्तमामा भरणेंनी इच्छा व्यक्त केली. नाही, आता भावना व्यक्त करणं त्यांच्या दत्तमामाच्या कदाचित मनामध्ये तसं असेल. त्यांच्या मनामध्ये अजितदादांबद्दल आदर होता, आहे आणि सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. त्यामुळे त्या भावनेत ते बोलले असतील आणि त्यामुळं बोलणं, त्यांच्या भावना व्यक्त करणं म्हणजे त्याच्यामध्ये काय निर्णय होत नाही. त्यामुळे त्यांची तशी भावना व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष पदावरून पण अनेक आणि त्यांचे नाव समोर हे चर्चा आहे सातत्याने, मी जर सांगितलं की सातत्याने सुरू असतात, नवीन नवीन चर्चा हे रोज चालू असतात. मग जोपर्यंत कुठला निर्णय होत नाही त्यावर आपण कोणीही बोलू शकत नाही. इच्छुक बरेच लोक असतात, मागण्या बऱ्याच लोकांच्या असतात. तसं त्यांनी सांगितलं की असं दत्तामा भरणे बोलले. आता मग सगळ्यांनाही वाटते, मलाही वाटते जावा. पण आता ते शेवटी जोपर्यंत संधी येत नाही, जोपर्यंत काही योग जुळत नाही, तोपर्यंत काय त्यात कोणी जाऊ शकत नाही.
त्यामुळे आता हे सगळं सुरू आहे. पण निश्चित रूपानं त्या भावना प्रत्येकाला वाटतात. आज दत्तामामाला अजितदादांमुळे त्या भावना सुनेत्राताईबद्दल वाटतात आणि निश्चित ती एक भावना दत्तामामाची एक वेगळी आहे. त्या कुटुंबाशी त्यांची एक जवळीक आहे. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून ते बोलले असावेत. प्रदेशाध्यक्ष पदाबाबतीत जसं बऱ्याच लोकांना वाटतं, मलाही वाटतं, पण आता ते शेवटी काही जुळणं शक्य नाही. त्यामुळे ज्याला होईल त्याला संधी मिळेल आणि ते सुनेत्राताई त्याच्याबद्दल जबाबदारीने एखाद्यावर जबाबदारी देतील किंवा त्यांच्या मनात काय असेल ते सांगतील.